हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं अगदी नवीन पद्धतीने आणि परफेक्ट कटिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग बघणार आहोत. तर इथे मी मापे लिहून घेतलेली आहेत बघा. प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी पूर्ण उंची 14 इंच आहे, छाती 36 इंच आहे, कमर 32 इंच आहे, पुढचा गळा 6 इंचाचा आहे, मागचा गळा 10 इंचाचा आहे. टक्स पॉइंट घेणार आहोत आपण 10.5 इंचावरती. शोल्डर घेणार आहोत 5 इंच आणि मुंडा 5.5 इंच. तर पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे, त्याच्यामुळे शोल्डर हे कमी येतं, त्याच्यामुळे शोल्डर 5 इंच आणि मुंडा 5.5 इंच घेणार आहोत. जर तुम्हाला चार्ट हवा असेल याचा डिटेलमध्ये तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्ट कट करताना पूर्ण उंची किती आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि 15 इंचावरती आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा 15 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आता शोल्डर आपण टाकणार आहोत. पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे. डीप गळा आहे, त्याच्यामुळे आपण शोल्डर 5 इंचावरती टाकणार आहोत आणि मुंडा 5.5 इंचावरती टाकणार आहोत. त्याचा डिटेल चार्ट टाकलेला आहे मैत्रिणींनो, तिथे जाऊन नक्की बघत चला, चेकआउट करत चला. माझ्या व्हिडिओजमध्ये, लॉंग व्हिडिओजमध्ये भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे डिटेलमध्ये. तर इथे शोल्डरचं माप टाकलं मी 5 इंचावरती आणि खाली पण सेम 5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करायचं, कारण की मुंड्याचं मार्किंग करताना हे आपलं अंतर आहे ते चुकू शकतं. तर आता आपण मुंडा टाकून घेऊया 5.5 इंचाचा. अगदी प्रोफेशनल पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकायला मिळेल. तर इथे बघा, आता आपण गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती करून घेऊया. तर इथे मी डिटेलमध्ये लिहून घेते. मुंडा 5.5 इंचा टाकला, शोल्डर 5 इंच टाकलेला आहे आणि आपण गळा रुंदी टाकलेली आहे 2.5 इंचाची. बरोबर. आता पाठीमागचा गळा किती आहे आपला 10 इंचाचा आहे, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं, तर 10.5 इंच आलं. आणि ते खालच्या साईडला गळा रुंदी तुम्हाला जेवढी डीप हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. मी 2.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही 3 इंच 3.5 इंच घेऊ शकता. जेवढा तुम्हाला डीप गळा हवा असेल तेवढी घेऊ शकता. तर इथे गोल गळ्याच्या शेपरच्या साहाय्याने मी बघू शकता या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतला. तुम्ही कोणताही आकार इथे देऊ शकता गळ्याचा. आता इथे मुंड्याच्या इथून आपण छातीची लाईन आहे ती सरळ आखून घेऊया. तर इथे छाती आहे 36 इंच, तर त्याचा चौथा भाग आला 9 इंच आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर इथे 10.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. 9 इंच चौथा भाग आला आणि इथे 1.5 इंच प्लस केलं तर आलं 10.5 इंच. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला आणि त्याच्यात 1 इंच पाठीच्या टक्ससाठी घ्यायचा आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. सेम तसंच घ्यायचं आहे, फक्त 1 इंच आपण वाढवलेला आहे पाठीच्या टक्ससाठी. इथे पण कमरेचा चौथा भाग आला 8 इंच, 32 छातीचा चौथा भाग आलेला आहे 8 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण इथे टक्ससाठी लागतं ते आणि पुढे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन येणार आहे. तर इथे शिलाई मार्जिनची रेषा सरळ आखून घेतलेली आहे आणि इथे 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी. आता हे मार्किंग का केलं ते मी पुढे दाखवते तुम्हाला. आणि इथून इथलं अंतर किती आलेलं आहे 3 इंच. सेम तेच अंतर वरती मार्किंग करून घ्यायचं. ठीक आहे. आता इथे मुंड्याचा शेप कसा द्यायचा इथे आपण स्टेप बाय स्टेप बघून घेऊया. तर इथे पाव इंच थोडंसं आतल्या साईडला मार्किंग करायचं आहे. 3 इंचाचे मार्किंग केलं तिथून पुढे आणि कोपऱ्यातून 1.25 इंचावरती आता इथे मार्किंग करायचं आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी. जर तुमचा डीप गळा असेल तर हे मार्किंग आहे ते 1.25 इंच पर्यंत तुम्ही करायचं आहे आणि गळा कमी असेल तर 1.5 इंचापर्यंत करायचं. ठीक आहे. तर आता हे पॉइंट कसे जोडून आपण मुंड्याचा शेप द्यायचा ते तुम्हाला दाखवते. तर इथून आपल्याला आतल्या रेषेपासून पुढच्या मुंड्याचा शेप येतो आणि जी शिलाई मार्जिनची रेषा आहे तिथून पाठीमागच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघा. जी आतली 9 इंचाची शिलाई मार्जिनची रेषा आहे तिथून पाठीमागच्या मुंड्याचा शेप येतो आणि 1 इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं तिथून हा आपला पुढच्या मुंड्याचा शेप येणार होता. तर परफेक्ट शेप येण्यासाठी मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथे मुंड्याचा परफेक्ट शेप देऊन झालेला आहे आपला. आता याचं आपण कटिंग करून घेऊया. तर परफेक्ट बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आता केलेल्या मार्किंग वरती व्यवस्थित कटिंग करून घेऊया.
याचा गळा आपण कट करणार नाही आहोत. आपण हाच बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत. गळ्याचं कटिंग आपण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला करून दाखवते. अजून बॅक पार्टमध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत आपल्याला, जेणेकरून बॅक पार्ट पण एकदम परफेक्ट बसेल आपल्याला. तर आता हा बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्टमध्ये काय काय चेंजेस करायचे ते आपण बघूया. तर सर्वात अगोदर आपल्याला 5 इंचाचं इथे हुकाईसाठी मार्जिन सोडून द्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी. 5 इंचाची रेषा मी इथे आखून घेते आणि इथे खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्टमध्ये. बघू शकता या पद्धतीने. आणि आता याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे. बघू शकता इथे 1 इंच सोडलं आणि इकडे 5 इंच मार्जिन सोडलेलं आहे आपण फ्रंट पार्टसाठी. तर हे लक्षात घ्या. आणि आता याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट जसा आहे तसा ॲज इट इज ठेवून तो आखून घ्यायचा आहे व्यवस्थित. अगदी प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचा आज स्टेप बाय स्टेप कटिंग पुढे सांगणार आहे, जेणेकरून तुमचा प्रिन्सेस कट ब्लाउजचा पफ आहे तो एकदम सुंदर क्रिएट होणार आहे, अगदी कप्स न लावता सुद्धा. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बॅक पार्ट जसा आहे तसा मी इथे आखून घेतलेला आहे. गळा रुंदी सेम फ्रंट पार्ट बॅक पार्टला जेवढी घेतलेली होती तेवढी फ्रंट पार्टला सुद्धा घ्यायची आहे 2.5 इंचाची. आणि पुढचा गळा 6 इंचाचा आहे, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं शिलाई मार्जिनचं. आणि इथे खालच्या साईडला 2.25 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डीप घेऊ शकता फ्रंट पार्टला सुद्धा. आणि इथे शेपरच्या सहाय्याने कोणत्याही ते गोल गळ्याचा शेप आहे तो तुम्ही देऊ शकता. इथे बघा आता सर्वात महत्त्वाचं टक्स पॉइंट कसा घ्यायचा, तर 10.5 इंच कसा आला, तर जेवढा तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे. तर 36 छातीचा चौथा भाग आला 9 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर आलं 10.5 इंच. इथे 10.5 इंचावरती आपलं टक्स पॉइंटचं मार्किंग येणार आहे. तर हे खूप महत्त्वाचं मार्किंग आहे मैत्रिणींनो. आता इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया. तर तिथे बघा 36 छातीचा चौथा भाग आला 9 इंच आणि त्याच्या 1.5 इंच प्लस करून आपण 10.5 इंचाची रेषा आहे तिथे सरळ आखून घेऊया टक्स पॉइंटची. ठीक आहे. आता इथून खाली सर्व साईजसाठी 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. आता इथे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण की याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाउजचं कटिंग आहे ते अगदी इझिली करणार आहात. तर इथे 2.5 इंचावरती आता टक्स पॉइंटच्या इथून खाली आपण मार्किंग करून त्याची सरळ रेषा आखून घेऊया. 2.5 इंचावरती सर्व साईजसाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज असतात तर आपला हा या पद्धतीने योगपट्टीचा भाग आलेला असता मैत्रिणींनो इथपर्यंतचा. तर इथे टक्स पॉइंटची मी ते तुम्हाला रेषा आखून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंत आपला हा टक्स पॉइंट आलेला होता. आता आडवा टक्स कसा द्यायचा, तर जेवढी छाती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे 36 छातीच्या मध्ये एक पॉइंट दिला तर आपला 3.6 इंच हा आडवा टक्स येणार आहे. तर ही टिप्स लक्षात ठेवा. प्रत्येक साईजसाठी तुम्हाला आडवा टक्स जर काढता येत नसेल तर 3.6 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे त्याच्यातून अर्धा इंच फक्त कमी करत असतो आपण नेहमीप्रमाणे. म्हणजे 3.6 इंच मधून अर्धा इंच कमी केलं तर 3.25 इंचावरती मी ते मार्किंग करून घेतलं. तुमचं जेवढा काही आडवा टक्स येईल त्याच्यातून खालच्या साईडला अर्धा इंच फक्त कमी करायचा आणि अशी रेषा आखून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे बघा, मुंड्याच्या इथे आपल्याला अशी तिरकी रेषा जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊ द्यायची आहे. याला कुठलं स्पेसिफिक माप नाहीये. डायरेक्टली तुम्ही ही तिरकी रेषा आहे ती मुंड्याच्या मधोमध आखून द्यायची आहे बघा. अगदी सोपं आहे, तुम्हाला सहज जमणार आहे मैत्रिणींनो. फक्त थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर अगदी लक्षात येणार आहे तुम्हाला नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा. तर इथे बघा आता 2.5 इंचावरती मी हे टक्सचं मार्किंग केलेलं आहे. समजा आता साईज कमी असेल, 30 इंच असेल, 32 इंच असेल तर तुम्ही 2 इंच, 1.5 इंच घेऊ शकता. ठीक आहे. आणि 36च्या पुढे जर साईज असेल 38, 36, 40 तर तुम्ही हे 3 इंच, 2.5 इंच घेतलं तरी काहीच हरकत नाही. एकदम सुंदर पफ क्रिएट होतो मैत्रिणींनो. ठीक आहे. तर आता ही स्केल आहे ती तुम्हाला उपयोगी पडणार आहे इथे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी. तर इथला 2.5 इंचाचा जो पॉइंट आहे तिथून खाली जे आपण 2.5 इंच वाढवलेला आहे तिथपर्यंत टक्स पॉइंट पासून 2.5 इंचाच्या मार्किंग पर्यंत सेम हा गोलाकार शेप त्याच्यामध्ये बसला पाहिजे बघा. एकदम परफेक्ट बसत आहे.
आणि याच पद्धतीने जर तुम्ही गोलाकार शेप दिला तर एवढा सुंदर पफ बसतो मैत्रिणींनो. हा प्रिन्सेस कटचा छातीमध्ये ब्लाऊज वेअर केल्यानंतर खूप सुंदर बसतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही स्केल असायला हवी किंवा कोणत्याही गोलाकार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही हा गोलाकार शेप तुम्ही इथे टक्स पासून 2.5 इंचाचे जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत द्यायचं आहे. आणि नंतर मग ती स्केल आहे ती अशी ठेवून हा शेप आहे तो तिथे ऍडजस्ट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि हा गोलाकार शेप जो आलेला आहे हाच शेप खूप इम्पॉर्टंट आहे या प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये मैत्रिणींनो. खूप सुंदर फिटिंग बसतं. आतापर्यंत तुम्ही डायरेक्टली आकाराचे असे प्रिन्सेस कट ब्लाउज बघितले असते ते कटिंग खूप सोपं वाटतं, पण घातल्यानंतर ते ब्लाउज अजिबात परफेक्ट बसत नाहीत. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा, म्हणून ही नवीन पद्धत, प्रोफेशनल पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सेम राजा राणी कोचिंग स्टाईल ही पद्धत आहे मैत्रिणींनो, मी परत एकदा सांगत आहे. तर आता बघा 2.5 इंचाचा हा टक्स वाढवलेला होता तो आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी 2.5 इंच पुढे वाढवून घेतला आणि इकडे मुंड्याच्या इथे 1 ते 1.5 इंच तुम्ही वाढवून घेऊ शकता. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी 1.5 इंच घेतलं तरी काहीच हरकत नाहीये. मुंड्याच्या इथे मी 1 इंच घेतलेला आहे. परफेक्ट. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि जे 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे असा ठेवायचा आणि खाली 2.5 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे असं क्रॉस मध्ये ठेवून आपल्याला खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथे मी मार्किंग करून घेतलं असं क्रॉस मध्ये. आता इथून इथपर्यंत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिनची रेषा 1 इंचाचा पॉईंट आणि 2.5 इंचाचा पॉईंट जोडला आणि ते खालच्या साईडला पण या पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे. जे बॅक पार्टचं मार्किंग केलेलं होतं आपण तिथपर्यंत. तर ते प्रिन्सेस कटचा आकार बघू शकता, एकदम मस्त आणि सुंदर आलेला आहे. एकदम प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे मैत्रिणींनो. आणि हा ब्लाउज मी कट करून शिवलेला आहे, त्याच्यामुळे एकदम परफेक्ट मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्ही घर बसल्या अगदी इझिली प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तो फिनिशिंग मध्ये स्टिच करणार आहात. चला तर मग आता हे आपलं केलेल्या मार्किंग वरती आता कटिंग करून घेऊया. आणि याच्यात समजलं नसेल तर मला स्टेप बाय स्टेप कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही थोडासा पाठीमागे घेऊन सुद्धा बघू शकता. तुमच्या सहज लक्षात येणार आहे. पहिल्यांदा जर बघत असाल तर थोडंसं अवघड वाटणार आहे, पण प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला हे सोपं वाटणार आहे आणि कोणत्याही साईजसाठी तुम्ही हा प्रिन्सेस कट ब्लाउज अगदी इझिली कटिंग करू शकता. तर आता इथे आपल्याला मुंड्यामध्ये टक्स घ्यायचा असतो सर्वात महत्त्वाचा, तर तो मी कशा पद्धतीने घेत आहे बघू शकता. ही जी आपण रेषा आखलेली होती ना मुंड्याची, ती आपल्याला अशी फोल्ड करायची आहे 1 इंचापर्यंत. या पद्धतीने 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्ही स्टेपल सुद्धा मारू शकता किंवा चिकटून पण घेऊ शकता गमने. तर इथे बघू शकता 1 इंचाचं मी या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि सेम असंच उचलून आता आपल्याला बॅक पार्ट वरती ठेवून घ्यायचं आहे. ते फोल्ड केलेला टक्स आहे तो व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे शोल्डरच्या इथे, शोल्डरला व्यवस्थित. आणि आता तुम्हाला फरक कुठे पडत आहे ते मी तुम्हाला दाखवते. पाव इंच आपण इथे वाढवलं तर ते पण पुढे जाऊ द्यायचं आहे फ्रंट पार्टचं. ठीक आहे. आणि हे टक्स आहे आपण फोल्ड केलेला तो तसाच ठेवायचा आहे. आणि आता किती फरक पडत आहे मी बॅक पार्ट मध्ये फ्रंट पार्ट मध्ये तुम्हाला दाखवते व्यवस्थित बघा. तर जवळजवळ 1 इंचाचा फरक पडत आहे बघा. या पद्धतीने खालच्या साईडला ते वरती येत आहे आपला फ्रंट पार्ट. ठीक आहे. तर तिथे मी मार्किंग करून घेतलं, म्हणजे ते एक्स्ट्राचं आपल्याला इथून कट करायचं आहे. आणि मुंड्यामध्ये आपण अर्धा इंचाचं नेहमीप्रमाणे आपण मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करतो ते सेम त्या पद्धतीने त्याच्यात ऍडजस्ट करून हा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा फक्त. झालं, काहीच अवघड नाहीये, खूप सोपं आहे बघा. तर तिथे बघा बॅक पार्टचं आपण मार्किंग करून घेतलं व्यवस्थित कुठे येत आहे तिथे फ्रंट पार्टला, आणि मुंड्यातून अर्धा इंचाचा असा गोलाकार शेप देऊन घेतला. आता हे आपण कटिंग करून घेऊया. तो टक्स फोल्ड केलेला आहे तो तसाच आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे. पद्धतीने तर बघा दोन्हीतलं अंतर अर्धा इंचाचं आलेलं आहे आपलं. आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसं दिसत आहे ते. तर इथे हे टक्स आपण फोल्ड केलेला होता तो आपल्याला सरळ पट्टीने आखून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मुंड्यातला टक्स. म्हणजे आपलं काकेमधलं जे फिटिंग आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं एकदम सुंदर बसतं मैत्रिणींनो. बघू शकता हा टक्स आपण फोल्ड केलेला तर आपण कट करून घेणार आहोत. ओके. तर इथून आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. चला तर मग आता ह्याचं कटिंग करून घेऊया व्यवस्थित. या पद्धतीने खालच्या साईडने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला तिथे. आणि हा मुंड्यातला 1 इंचाचा
टक्स दिलेला आहे तो मी कट करून घेतला आणि आकार बघू शकता प्रिन्सेस कटचा किती सुंदर आलेला आहे. आणि हाच शेप आहे तो खूप सुंदर बसतो ब्लाउज स्टिच केल्यानंतर बघू शकता. एकदम परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला कटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि घातल्यानंतर ब्लाउज आहे तो मैत्रिणींनो तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी परत एकदा सांगत आहे, खूप सुंदर बसतो. तर इथे बघा अगदी झटपट आपल्या इथे 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायची गरज नाहीये, जसं आहे तसं अस्तरवरती ठेवून कट करायचं आहे. आता इथे बघा मी पुढचा गळा कट करून घेतला. कोणतंही शिलाई मार्जिन वाढवायचं नाहीये, जसं आहे तसं ॲज इट इज ठेवून आपल्याला अस्तरवरती हे कट करून घ्यायचं असतं. तर आहे की नाही सोपी पद्धत बघू शकता. अगदी प्रोफेशनल पद्धत तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली होते. आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ठीक आहे. तर बघू शकता हा बॅक पार्ट आता आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आपला आर्म होल त्याच्यावरती असं जोडल्यानंतर बघू शकता प्रिन्सेस कटचा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन त्याच्यावरती ठेवायचं आणि बघा एकदम परफेक्ट येत आहे आपला फ्रंट पार्ट. आणि इथे आपल्याला छोटासा एक टक्स घ्यायचा असतो अर्धा इंचाचा, जेणेकरून आपलं छातीमध्ये ब्लाउज आहे तो घातल्यानंतर खूप सुंदर बसतो. या पद्धतीने हा आपला टक्स येणार आहे इथे. तर फ्रंट पार्ट तुम्हाला समजला कसा कटिंग केला ते. आणि आता हे जॉईंट करून दाखवते तुम्हाला आपला परफेक्ट येत आहे की नाही. तर इथे बघा एकदम परफेक्ट येत आहे, कुठेही कमी किंवा जास्त होत नाही आपला हा प्रिन्सेस कटची कटोरी मैत्रिणींनो, खूप सुंदर बसते. परत एकदा मी दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला जोडताना परफेक्ट आपली प्रिन्सेस कट कटोरी येते. ठीक आहे. तर आता बॅक पार्ट मध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं होतं की काय चेंजेस आहे ते तुम्हाला दाखवते. तर अगोदर आपण गळा कट करून घेऊया. आणि इथे बघा सर्वात महत्त्वाचं आपल्याला खालच्या साईडला टक्स दिल्यानंतर कमरेच्या साईडने जे कपडा बाहेर येत असतो तो येऊ नये म्हणून ही एक टिप्स वापरायची आहे. अर्धा इंच थोडंसं इकडच्या साईडनं शिलाई मार्जिनच्या इथून आपल्याला कट करून घ्यायचं असतं. तर शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि खाली मार्किंग करून घ्यायचं पाठीच्या टक्सचं अगोदर. हा अर्धा इंचाचा टक्स अगोदर मारून घ्यायचा आणि नंतर मग हे अर्धा इंचाचं जे शिलाई मार्जिनच्या इथं मार्किंग केलेलं होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे असं क्रॉसमध्ये. आणि आता हे कट करून घेऊया. तर यानं पाठीचं फिनिशिंग अगदी परफेक्ट बसतं. बिलकुल आपलं तिरकं येत नाही मैत्रिणींनो. टक्स दिल्यानंतर एकदम सरळ येत असतं. तर ही एक टिप्स लक्षात ठेवा पाठीच्या ब्लाउज कट करताना, पार्ट कट करताना. ठीक आहे. तर या पद्धतीने आपलं 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग मी अगदी प्रोफेशनल पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि असे सोप्या पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे, म्हणजे त्याच्यापासूनच मला मोटिवेशन मिळत असतं व्हिडिओ टाकण्यासाठी मैत्रिणींनो. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवरती. आणि याच्यामध्ये मी बाहीचा व्हिडिओ शेअर केलेला नाही, कारण की बाहीचे खूप सारे व्हिडिओ माझे व्हायरल झालेले आहेत. तिथे जाऊन कोणताही बाहीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सेम त्याच पद्धतीने या पॅटर्नला तुम्ही बाही आहे ती कट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर एकदम परफेक्टच बसणार आहे याच्यासाठी बाही. तर बाहीचा व्हिडिओ मी याच्यात शेअर केलेला नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.